श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची एक चमत्कारी गोष्ट. भक्ताची परीक्षा. एकदा अक्कलकोटमध्ये राहणारा एक गरीब भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. तो खूपच दुःखी होता आणि म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य गरिबीने ग्रासलं आहे. घरात अन्न नाही, पैसा नाही, कृपा करा स्वामी. स्वामी समर्थ शांतपणे ऐकत होते. ते मंद हसले आणि म्हणाले, 7 दिवस एक वेळ भजन कर, काहीच विचार करू नकोस. भक्त घरी गेला आणि रोज भक्तिभावाने भजन करू लागला. 7 दिवस झाले, पण परिस्थिती जसंच्या तसंच. शेवटी तो निराश होऊन पुन्हा स्वामी समर्थांच्या चरणी गेला आणि म्हणाला, स्वामी, मी तुमचं सांगितलं तसं केलं तरी काहीच बदल नाही झाला. स्वामी हसले आणि म्हणाले, भजन तू केलं, पण मन कुठे होतं? देवाकडे की अपेक्षेकडे? भक्ताला आपली चूक लक्षात आली. तो खूप भावुक झाला. त्याने त्या दिवसापासून अपेक्षा सोडून फक्त प्रेमाने आणि श्रद्धेने भजन सुरू केले. काही दिवसांनी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. तो त्या भक्ताच्या घरी काही कारणाने थांबला. भक्ताच्या नम्रपणाने, भक्तिभावाने आणि स्वभावाने प्रभावित होऊन त्या व्यापाऱ्याने याला आपल्या व्यापारात भागीदार केले होते. हळूहळू भक्ताची गरिबी दूर झाली आणि तो सुखी झाला. तो पुन्हा स्वामी समर्थांच्या चरणी गेला आणि त्यांच्या पाया पडला. स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जेव्हा तू लोभ आणि अपेक्षा सोडलीस तेव्हाच माझी कृपा सुरू झाली. या गोष्टीतून काय शिकावं? खरी भक्ती ही अपेक्षेपासून दूर असते. श्रद्धा आणि संयम असेल तर देवाची कृपा निश्चित मिळते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाहीत. श्री स्वामी समर्थ.